राजा महाराजांच्या काळापासून चालत आलेला खाद्यपदार्थ आज आम्ही तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत। या आहेत ठाण्याच्या वनिता काकू, ज्या 8 वर्षापासून ठाण्याच्या आशारेड्डी पार्क जवळ चालवतात स्वतःचा पोह्यांचा स्टॉल। इथले पोहे म्हणजे जगात भारी असं सगळ्यांचंच म्हणणं आहे। आम्ही विचार केला तर चला टेस्ट करून बघूया। इथे काकींनी घेतलेली आहे भली मोठी कढई आणि त्या कढईमध्ये टाकलेलं आहे तेल टाकल्यावरती त्यांनी दिलेली आहे मोहरीची फोडणी आणि फोडणी नंतर त्यामध्ये टाकलेला आहे कढीपत्ता नंतर काकीने त्यावर टाकलेला आहे कांदा आणि मिरचीचा ठेचा आणि त्यानंतर वरून ऍड केलेलं आहे हे चवीनुसार मीठ, साखर आणि हळद। सगळे जिन्नस तेलात परतून घेतल्यानंतर काकीने वरून ऍड केलेले आहे हे पोहे। आणि पोहे आपण का बोलतो सगळ्यात जुना खाद्यपदार्थ, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पिकला जातो तो भात आणि भातापासून बनतात ते हे पोहे। त्या घरी नाश्त्यामध्ये पोहे बनतात। खूप जणांना पोहे खूप जास्त आवडतात कारण की ते खूप हेल्दी असतात म्हणून। इथे काकीने पोहे असे चांगले परतवून घेतलेले आहेत। त्यामध्ये तेल गरम करताना काकीने शेंगदाणे तर टाकलेलेच, मग तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे पण पोह्यांमध्ये दिसत आहेत। मला असं जगात